हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रॉब्लेम्स ऑन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलार कोऑर्डिनेट पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊ. आज पहिला क्वेश्चन आहे, फाइंड दी कार्टेशियन कोऑर्डिनेट coordinates of the following polar coordinates. इसका फर्स्ट प्रॉब्लम नंबर फर्स्ट, √2 5/4. Second problem, 4 5/2. Third problem, 3/4 135 degree. Fourth problem, 1/2 210. ठीक आहे, या ठिकाणी 4 प्रॉब्लेम दिलेले आहेत. आपण त्यातले 2 प्रॉब्लेम मी सोडवतोय, 2 प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये π/4 हा थीटा आहे. π/4 म्हणजे काय, 45. तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू काढता येते. फर्स्ट प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. सेकंड मध्ये π/2 90 टेबल मध्ये आहे, तुम्हाला तोही सॉल्व्ह करता येतो. म्हणून फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम तुम्ही काढा, थर्ड आणि फोर्थ मी सॉल्व्ह करतोय. आपल्याला काय दिलेलं आहे, पोलार कोऑर्डिनेट्स का दिलेले आहेत. काय केलेलं आहे या ठिकाणी, पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. पोलार कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजे काय दिलेलं आहे नेमकं, तुम्हाला काय दिलेलं असेल, आर रेडियल वेक्टर आणि थीटा काय असतो तुमचा, वेक्टोरियल अँगल. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला काय दिलेलं आहे, आर आणि थीटा दिलेला आहे. आर आणि थीटा काय गिवन आहे, दोन्ही पण कसे आहेत, गिवन. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचं आहे. काय करायचं, एक्स आणि वाय तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं. जर तुम्हाला पोलार कोऑर्डिनेटचा कार्टेशियन मध्ये करायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे, x = r cos थीटा y = r sin थीटा. ठीक आहे, या 2 फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकता. चला, एक्झाम्पल नंबर मी थर्ड घेतो डायरेक्ट. फर्स्ट आणि सेकंड तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. पहिला प्रॉब्लेम दिला आहे 3/4, 135 डिग्री. या ठिकाणी r काय असेल, r = 3/4. थीटा काय असेल, 135. फर्स्ट फाइंड x कोऑर्डिनेट, x = r cos थीटा and then y = r sin थीटा. ठीक है, पुट वैल्यू ऑफ r एंड थीटा. x = r का वैल्यू 3/4 into cos 135. आता आपल्याकडे व्हॅल्यू 90 वरून पार्ट आहे. तुम्हाला 90 वरची व्हॅल्यू काय आहे, तुम्हाला पार्ट आहे. 90 च्या वरती काय करा लागेल, स्प्लिट करा, फोल्ड करा, 90 च्या फॉर्म मध्ये घ्या. काय मिळेल, 3/4. ठीक आहे, इंटू कॉस 90 + 35, 90 + 45. 90 + 45 किती मिळेल, 135. म्हणून काय मिळेल या ठिकाणी, = 3/4 इंटू 90 काय सांगतोय, कॉसचा साइन होईल. साइन 45 काय असेल, साइन 45 1/√2. म्हणजे x काय असेल, 3/4√2.
हा असेल एक्स कोऑर्डिनेट्स. हा काय मिळाला एक्स कोऑर्डिनेट. नंतर वाय कोऑर्डिनेट काय मिळेल y इक्वल टू आरची व्हॅल्यू 3/4 इंटू साइन 135. पुन्हा साइन 135 माहिती आहे का नाही 135 इंटू साइन किती काय मिळेल 90 प्लस 45 स्प्लिट केला बघा हा 3/4 90 काय होतोय साइनचा काय होईल cos 45 झाला 3/4 cos 45 1/√2 झाला 3/4√2 हा आला y कोऑर्डिनेट्स. ठीक या ठिकाणी मी काय करतोय आपण साइनचा cos केलाय cosचा साइन केलाय बा 135 कुठे असेल सेकंड क्वाड्रंट असेल ना 135 या ठिकाणी असेल अँगल किती असेल 135 सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो साइन पॉझिटिव्ह असतो ना साइन पॉझिटिव्ह आणि कॉस का असतो निगेटिव्ह. म्हणून बघा आपल्या या ठिकाणी कॉस आहे कॉस कॉस काय होणार याचा आन्सर निगेटिव्ह येईल. मग इथे मायनस आला बघा आला मुद्दाम शेवटी सांगतोय इथे काय आला -3/4√2 आणि cos का sin का असेल पॉझिटिव्ह म्हणून काय आला प्लस म्हणून काय मिळेल y का आला 3/4√2. हे काय असतील कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. समजलं चला लिहून घ्या. अशा प्रकारे आपण काय x आणि y कोऑर्डिनेट फाइंड करतो. x आणि y कोऑर्डिनेट्स फाइंड करणे म्हणजे काय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करणे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 4 यामध्ये दिलेला एक्झाम्पल नंबर 4 मध्ये 1/2 210 डिग्री तो आर का वैल्यू होगा 1/2 थीटा होगा 210 डिग्री. ठीक है तो एक्स कोऑर्डिनेट क्या होगा x इक्वल टू आर कॉस थीटा y क्या होगा आर साइन थीटा. तो x की वैल्यू पुट कर दो r की वैल्यू पुट कर दो 1/2 cos थीटा की वैल्यू 210 डिग्री. सेम y इक्वल टू 1/2 sin 210. अगेन x इक्वल टू 1/2 cos 210 आप इसको क्या करेंगे 180 प्लस 30 180 प्लस 30 y की वैल्यू क्या होगा 1/2 sin 180 प्लस 30. तो x इक्वल क्या मिलेगा 1/2 180 क्या करेगा cos का cos 30 1/2 180 क्या करेगा sin का sin 30. तो cos 30 क्या होगा cos 30 √3/2 sin 30 क्या होगा 1/2. ये मिलेगा x इक्वल टू √3/4 और y मिलेगा 1/4. दीज आर दी x एंड y कोऑर्डिनेट. चलो अभी कोऑर्डिनेट चेक करो पहले. 210 कहाँ पे आएगा यहाँ पे आएगा 210 थर्ड क्वाड्रेंट. यहाँ पे क्या होगा tan और cot पॉजिटिव. यहाँ पे sin और cos क्या होगा माइनस इसलिए cos का आंसर क्या है माइनस sin का आंसर माइनस इसलिए -√3/4 -1/4. दीज आर दी x एंड y कोऑर्डिनेट्स. ठीक है अंडरस्टैंड लिखो अभी.